ट्रॅकिंग नाही चालू आहे ना, तरी पण काय फिरतोय हे? तुझा हात फिरतोय, तुझा हात फिरतोय. नाही, मी ट्राय करतो लाईव्ह ट्रॅव्हल. नमस्कार मित्रांनो, गुड मॉर्निंग. तुमचं स्वागत आहे आमच्या युट्यूब चॅनलवर. हो, आणि आणि तुम्हाला सगळ्यांना सगळ्यांना आषाढी एकादशीच्या एकादशीच्या खूप खूप शुभेच्छा. तुम्ही उपवास पकडला आहे का? आम्हाला कमेंट मध्ये सांगा. मी आम्ही दोघांनी तर पकडला, उपवास पकडलेला आम्ही आहे. म्हणजे सगळ्यांनी पकडलाय. आणि मी फक्त फ्रुट्स आणि नारळ पाण्यासोबत पकडलाय. ह्या सगळ्यांनी खाऊन पिऊन आम्ही- दाबून दाबून असं काय नाही, पण आपण काय करतो, रताळी रताळी खिचडी खिचडी आणि पकडलंय. मी फक्त थोडस मला बटाट्याचे काहीतरी काप आहेत, त्याचे वेफर्स वगैरे केलेले मम्मीने, तर ते पण खाणार आहे. तर याला उपवास माझ्यासाठी ती मजा असते बाबा, उपवास म्हणले की हे सगळं खाल्लं की उपवास पकडला. छान छान वाटतं, काहीतरी खायला मिळतं असं सगळं. खायला मी हे पण चालूच नाही. तर आम्ही एकादशी आणि पोटभर खायची. हो, नाही असंच आहे ना, एकादशी आणि पोटभर बरोबर. खायची. त्यातलं मी आहे 100%. ते माहितीये ही नाहीये, ही एकदम हिने ऍक्च्युली उपवास जास्त पकडत नाही, पण हिने पकडला ना की खूप काय बोलतो ना, एकदम कडक उपवास करते. आणि हॅट्स ऑफ. चला आता आम्ही दाखवतो, पूजा करूया आधी. चल. तर सकाळी आम्ही रात्रीच ठरवलेलं की सकाळी लवकर उठायचं आणि हे करायचं, आवरायचंय, पूजा करायची. पण कोणीच उठलेलं नाही, मी एकटीच उठली होती 6 वाजता. आणि हे जे मागे 2 जण उभे आहेत ना, आणि इकडे एक तिसरा माणूस उभा आहे, सगळेजण उठलेत 8, 8:30, 9 वाजता. हो ना. आणि हा उठलाय 9 मी वाजता. भक्ती करत होतो आणि मी मनात. 6 वाजता उठून आवरून बसले. मी मनामध्ये भक्ती करत होतो. आणि पप्पा लवकर उठून नेहमी पूजा करतात, पप्पा पण आज उठले नाहीयेत. नाही नाही, पण तू उठून काम केलंस ना सगळं. काय नाही काम केलं मी, रताळी लावली. रताळीच लावली. आज उपवास असल्यामुळे सगळेजण रताळी खाणार आहे. मी फक्त फ्रुट्स आणि हे खाणार आहे. साहित्य पण तुम्ही मला मी ना सांगा, ब्लिंकिट वरून मागवले फ्रुट्स बघा. फ्रुट्स मागवले. ब्लिंकिट वरून नाही नाही, हे तर पूजेला आहेत ना, तुझे नाही ते पूजेचे फ्रुट्स आहेत. आणि हे फुलं मागवलेत आता पूजेला लागतील म्हणून. आणि काय मागवले, बटाटे बटाटे मागवले. आणि नारळ पाणी. माझं नारळ पाणी. हे सगळे लोक सकाळी उठून उठून चहा पिला. आणि मला विचारलं पण नाही की बाई तेरा उपवास आहे, तू क्या खाणे आली. काही नाही दिलंय मला खायला. स्वतः शपथ, उठून काय? नुसतं चहा पिऊन बसलेत सगळे. अद्रकवाला. पी ना तू, मी कुठे नाही म्हणतो. अद्रक चालतं उपवासाला? चहा पी ना तू, तुझ्यासाठी चहा अद्रक ठेवायचा चालतं आहे. उपवासाला? चालतं. नाही चालत. अद्रक उपवासाला नाही चालत. दे दे विचारलेलं असं दे. म्हणते की तुझ्यासाठी खास नारळ फोडून आणलेलं आहे. नारळ फोडून आणलंय. नारळ पण मीच मागवलाय. नारळ मी मागवलाय. हा, पण सगळं- त्याची भावना लागते ना. हे तर ऐकता हातात मिळते, गिळ नाही पी. मग तू चहावरून का म्हणली आमच्या? आमच्या चहावर तू चहा पित नाही, आम्ही तुला चहा प्यायला रेडी आहे. अरे पण उपवासाला नाही आपण पित कॉफी चहा. देऊया, आपण दूध देऊया. हो. किती सुंदर मूर्ती आहे ही. खूपच सुंदर मूर्ती आहे. हा पोरगा एक काम सांगितलं की तेवढं करतो आणि पळतो लगेच. ही पिवळी फुलं आवडतात ना विष्णूला? हा, पिवळी फुलं. मी असं व्हिडिओ मध्ये ऐकलंय की पिवळी फुलं आज व्हायची असतात विष्णूला. विष्णूची पण पूजा करायची असते ना आज. तर आज देवशयनी एकादशी आहे. तर आजच्या दिवशी विष्णू शंकासुराचा वध करून समुद्रामध्ये शेष नागाच्या ह्याच्यावरती झोपायला जातात. म्हणजे आणि तिथून पुढे सगळा कारभार त्यांच्या हातात सोपवतात. कोणाच्या? महादेवाच्या. आजच्या दिवशी तुपाचा दिवा लावायचा असतो. तुपाचा दिवा लावायचा असतो. हो, लावते. आणि पंचामृत पण बनवायचं आहे आपल्यालाच. मस्तपैकी आमची पूजा वगैरे झालेली आहे. मी आता चेंज करते कारण ना हे मला खूप टाईट झालंय. हा, जरा जाडी ठेवणार होते. हे हिला जाड झालंय. लग्नानंतर आम्ही मी खूप लाड केला ना हिचा, त्यामुळे ही जाड आता बसत ही नाही. जाड झाली ना, आता हिला बसत नाही का. चेंज करते आणि मग जाते क्लिनिकला. त्यांनी सकाळी मला काय वॉर्निंग दिली माहिती? त्यांनी मगाशी मला वॉर्निंग दिली की माझी आज झोप झालेली नाहीये, तर माझी आज चिडचिड होऊ शकते, तर मला कोणी काय बोलायचं नाही. उपकार करतोयस काय? हा, झोप झाली नाही, हे नाही. कोणी सांगितलं रात्र पिक्चर बघायला? हा? हे बघा, हे आमटी. पाऊस बघ, आमटी, रताळा आणि आमटी. आणि हे रताळी. अरे हे कंदमुळे आहेत, खायचं नाही, फ्रुट्स आणि खायचा. उपवास म्हणजे प्रॉपर उपवास झाला पाहिजे. एकादशीच्या दिवशी ह्या 2 बायकांनी मला यांच्यासाठी गिफ्ट घ्यायला लावलं. ते द्यायला मला आवडलं. त्या विठ्ठलाची कृपा होती, माझ्या आईसाठी, माझ्या बायकोसाठी मला काहीतरी घेता आलं. त्यांनी मला इयरिंग्स आणि मम्मीला गोल्ड घेतला. तर आम्ही गोल्डची खरेदी करायला गेलेलो. पण इयरिंग्स पण गोल्डचे. हा, म्हणजे गोल्डचे इयरिंग्स आणि गोल्डचं
मंगळसूत्र मम्मीला केलं. काल ड्रेस घ्यायला गेलो आम्ही तिघाच्या तिघा पलटून गेलेलो. बघा नवीन ड्रेस काल घेतलेला आहे नवीन. मजा आहे बाबा. कोणची तरी गोल्ड कपडे बिपडे चप्पल पर्स सगळं नवीन आहे. विठ्ठलाची कृपा. विठ्ठलाची कृपा. एकादशीच्या दिवशी मम्मीने सगळं नवीन नवीन घालावं विठ्ठल असं विठ्ठलाची इच्छा होती. धन्यवाद विठ्ठला. इयरिंग्स अजिबात मनी ध्यानी नव्हते. बिलिंग करताना तिथे मला आवडले असे हँगिंगचे छान होते ते. सगळ्यांना आवडले ते. म्हणजे मला जास्त आवडले आणि मी घातले सगळ्यांना आवडले म्हणून सगळ्यांनी घेतले. यांनी जबरदस्ती मला घ्यायला लावले पण छान आहे. पण एकादशीचं गिफ्ट पण एकादशीचे गिफ्ट मिळालं. उपवास केले बघितलं मी काय म्हटलेलं जाताना. उपवास केल्याचा फायदा आहे. उपवास केल्याचा फायदा झाला का नाही? केवढं काय आता उपवास सोडणार तू नाही. तुला एवढे मग अजून gift फायदा मिळालं होईल ना. अजून फायदा होईल. जर मी सोडला तर फायदा नाही होणार. इतनासा फायदा नाही चलेगा. काय पण आम्हाला जायचं होतं ह्याच्यामध्ये मंदिरामध्ये पण आम्हाला टाइम नाही मिळाला. आम्हाला खूप असं विचार आलेला पण आमचं ते दुकानं शोधण्यातच टाइम गेला आणि सगळीकडे असं झालं की आम्हाला जसं पाहिजे होतं मंगळसूत्र घसघशीत तसं नव्हतं कुठे मिळत. एकाच ठिकाणी मिळालं ते पण खूप एंडिंगला मिळालं. मग शेवटी आम्ही म्हटलं की चला जे आहे ते घेऊया. पण छान मिळालं. छान मिळालं. मग आता त्याच्यामुळे झालं लेट. आता आम्हाला वाजले 5:15 इथेच झाले. आम्हाला अजून क्लिनिकला जायचंय. कोणाचा तरी फोन आला. 1 मिनिट थांबा. भयंकर भूक लागली आणि हा एकतर एकादशीचा उपवास सुटतो उद्या सकाळी. आता तोपर्यंत कसा माझी रात्र जाणार आहे मला माहिती नाही. हे तरी ऍटलीस्ट रताळी वगैरे खातायत हे लोक. पण मी नाही काय खाल्लं. मी फक्त फ्रुट्स आणि नारळ पाणी. आणि मग मला एक आठवलं की मी एक खाऊ शकते हे जे मी लहानपणी मला खूप आवडायचं. हे दिसतंय काही अरे यार दिसत नाहीये. ऊट आणि साखर. आणि धीरज काय खातोय दाखव. हे बघा माझा असं क्या ब्लॉगर बनेगी मैं. हे बघा हे खातो. हे डिप्रेशन. पाडले. ऊट आणि साखर खाते आणि धीरज खातोय शेंगदाणे आणि गुळ. ते काहीच दिसत नाहीये. मी असा अँगल पकडला ना ते काहीच दिसत नाहीये. काय झालं बघा. ऊट आणि साखर हे माझं सगळ्यात फेवरेट आहे. इथे मुंगे फिरणार रात्री. आणि हा धीरज खातोय शेंगदाणे आणि गुळ. तर बघू कसं माझी रात्र जाते. आता उद्या सकाळीच आम्ही उपवास सोडणार. उद्या सकाळी भेटते तुम्हाला. आज थांबा 2 मिनिटं ऍडजस्टमेंट करते. आज आहे दुसरा दिवस आणि उपवास सोडलेला आहे. माझ्या आत्ता लक्षात आलं उपवास सोडून झाल्यानंतर खाऊन पिऊन पोट भरल्यानंतर की हे करायचंय एंड करायचंय. आणि आज उपवास सोडायला आम्ही काय काय केलं ते दाखवतो तुम्हाला. चपाती तोंडली भात. हे काय चना मसाला. हा चना मसाला आणि ही मटकी जी अजून थोडी शिजते. तर हो तर असं आम्ही सगळं बनवलेलं उपवास सोडायला. आणि मिठाई आहे आपली. मिठाई पण आहे. तुम्हाला मी दाखवते मिठाई. आमच्या समोरच्या भाभीने दिले. ही मिठाई आहे. म्हणून आपण खीर केली नाही हा ती मिठाई होती म्हणून आम्ही खीर नाही केली. कारण गोड जास्त कोणी हो. खातच नाही. आणि सगळ्यांचे जेवण झाले. आणि धीरज नाही आहे ऍज युजल. धीरज आज मस्त मस्त दुसरीकडे गेलाय. कुठे गेलाय इथे उपवास सोडायला हॉटेलमध्ये गेला. त्याची मीट आहे म्हणून तो गेलाय. तर बाय. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आम्हाला नक्की सांगा. आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. ओके. Bye थँक्यू bye. व्हेरी मच.